Any other? आता तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काय शिकले बोला एकदा. जयदीप मध्ये काय शिकले, काय बघितला, कसा झाला, काय झालं बोला. ठीक आहे. येस. माझे नाव भगवती पांडुरंग वर्ग 5. आज शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोरगाव, केंद्रमालखेड, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. मला इंजिनियर बनण्यासाठी किती वेळ लागतो? ठीक आहे. इंजिनियर गंगोत्री तुमचा विषय व्हॅलिड आहे. 11वी नंतर तुम्हाला आणखी आपण एक व्हिडिओ वगैरे बनवून दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. ते एक्झाम पास केली तर तुम्ही आयटी मध्ये जाऊ शकत आहे आणि त्याच्या मार्फत तुम्हाला दुनियाचे आपल्या भारताचे सर्वात चांगले इन्स्टिट्यूट त्यामध्ये भेटणार. फिजिक्स त्या 3 विषयावर डिपेंडेंट आहे. त्यावर तुम्ही जास्त आतापासूनच अभ्यास करण्यास स्टार्ट केला तो वो तुम्हें उस एग्जाम में मदद करेगा. तो एग्जाम मध्ये तुम्ही एक्सिलन्स त्याचे जे आपले चांगले उत्तीर्ण विद्यार्थी आहेत ज्यांना स्कॉलरशिप एक्झाममध्ये चांगला मार्क घेऊन आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे असे 20 विद्यार्थ्यांना आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आमंत्रित केला होता. एक म्हणजे आमच्यासाठी यशाची बाब आहे की टॉप 100 आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे जे शिष्यवृत्ती एक्झाममध्ये पास झालेले विद्यार्थी आहे. क्लास 5वीमध्ये 92 विद्यार्थी जिल्हा परिषद स्कूलचे आहे. तसंच 8वीमध्ये जवळपास 42 विद्यार्थी जिल्हा परिषदचे आहे. म्हणजे जिल्हा परिषदची शाळामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण चालू आहे आणि त्याचा बेनिफिट घेऊन मुलांना आपली शिष्यवृत्ती एक्झाम आहे त्यामध्ये स्वतःचा परचम फडकवलेला आहे. यासाठी आम्ही आज रोजी आपले जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना इन्व्हाइट केला होता. त्यांच्यासोबत कॉफी विथ कलेक्टर ह्या उपक्रमाअंतर्गत आम्ही त्यांना आमंत्रित केला होता. पण कलेक्टर ऑफिसचे जितका बी परिसर आहे त्यांना आम्ही दाखवणार आहे. हा सोबत आपण जिल्हा परिषद आणि त्यासोबत आपला पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्यांची पण त्यांना थोडक्यात आम्ही त्यांना माहिती देणार आहे, त्यांना एक्सपोजर देणार आहे आणि पुढे जाऊन ते समाजामध्ये एक चांगला काम करतील, चांगला नागरिक होतील, चांगला पदावर बसणार आहे अशा रीतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत. धन्यवाद.